सगळ्या धर्मांसाठी एकच कायदा, आता महाराष्ट्रात देखील हा मोठा बदल होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात समान नागरिक कायदा म्हणजेच यूसीसी लागू करण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे आणि पावसाळी अधिवेशनात याबाबत मोठी घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। पण हा समान नागरिक कायदा म्हणजे नेमका आहे तरी काय? सध्या भारतात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी आणि इतर धर्मांसाठी विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा हक्क आणि मालमत्तेचा वाटणी संदर्भात वेगवेगळे वैयक्तिक कायदे आहेत। म्हणजेच एकाच विषयासाठी धर्मानुसार नियम बदलले जातात। मात्र समान नागरिक कायदा लागू झाल्यानंतर धर्म कोणताही असो, या सर्व बाबींमध्ये प्रत्येक नागरिकासाठी एकच समान कायदा लागू होईल। या कायद्याचा उद्देश म्हणजे सर्व नागरिकांना समान वागणूक देणं आणि कायद्यासमोर सर्वांना समान अधिकार मिळवून देणं हाच आहे। त्यामुळे महिलांच्या अधिकारांना अधिक बळ मिळू शकतं, ज्यात मालमत्तेतील हक्क, घटस्फोटानंतरचे अधिकार, दत्तक प्रक्रिया आणि इतर कौटुंबिक बाबींमध्ये समान नियम लागू होऊ शकतात। तसेच काही प्रथांमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे। भारतीय संविधानातील कलम 44 मध्ये देखील देशात समान नागरिक कायदा असावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। सध्या राज्य सरकारने यासाठी तज्ञ समिती स्थापन केली असून हा कायदा नेमका कधी लागू होणार, त्यात कोणत्या तरतुदी असणार आणि त्याचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागू आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात समान नागरिक कायदा लागू व्हावा का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।